पुढची बातमी एसटीच्या प्रवाशांसाठी आहे। एसटीचा प्रवास महागलाय। 15 एप्रिल पासून भाडेवाढ लागू होईल। तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महाग होईल। नव्या भाडेवाढीनुसार प्रवाशांना प्रति टप्पा किमान भाडे प्रौढ प्रवाशांसाठी 12 रुपये तर लहान मुलांसाठी 7 रुपये इतके असेल। उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्याची सुट्टी पडते आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नागरिक बाहेर फिरायला जात असतात। त्यामध्ये कोकण असेल किंवा इतरत्र ठिकाण असेल त्या ठिकाणी नागरिक हे बाहेर फिरायला जात असतात। पण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नागरिकांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे। नागरिकांच्या खिशाला या ठिकाणी कात्री बसणार आहे, कारण की बस भाड्यामध्ये 10% वाढ ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांच्या खिशाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कात्री बसणार आहे। 15 एप्रिल पासून ते 15 जून म्हणजे 3 महिन्यांसाठी आपण बघितलं तर बाहेर जायचं असेल तर नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। आता आपण परेल डेपोकडे आहे। आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून उन्हाळी सुट्ट्यांसाठी बस भाडे 10% हंगामी दरवाढ आणि प्रति तिकीट 2 रुपये स्वच्छता अधिभार हा लागू केला आहे। ही दरवाढ सध्या लाल परी बसेसना लागू होईल, तर शिवनेरी शिवशाही बसेसवरही अतिरिक्त भाडे हे आकारले जातील। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे बाहेर फिरायला जातात, त्यामुळे प्रवाशांसाठी मोठी वाढती गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून प्रति तिकीट 2 रुपये स्वच्छता अधिभार आणि गर्दीच्या भाड्याच्या 10% आकारण्याचा निर्णय हा घेतला आहे। हंगामी भाडेवाढ केवळ साध्या गाड्यांना असून स्वच्छता अधिभार सरसकट एसटींना गाड्यांना लागू राहणार आहे। सध्या मुंबई पुणे प्रवासात सध्या एसटीचे भाडे 281 रुपये आहे, तर 15 एप्रिलच्या हंगामी भाडे वाढीनुसार 312 रुपये आणि 2 रुपये अधिभार असे एकूण 314 रुपये हे आकारले जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।